देशभरात 44 ठिकाणी एनआयचं धाडसत्र, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात एनआयच्या धाडी. नागपुरात आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष घेतली जाणार. मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार. 13 आणि 14 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांना हे पथक भेट देणार. मुंबई महापालिकेच्या 5 विभागातील 5 वॉर्डांमध्ये स्वच्छता मोहिमेचं आयोजन, मुख्यमंत्र्यांचा या मोहिमेमध्ये सहभाग. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला आज नाशिक न्यायालयात हजर करणार. मुंबई आणि पुणे पोलिसांनंतर आता ललित पाटीलचा ताबा नाशिक पोलिसांकडे. नाशिक पोलीस ललित पाटीलची करणार चौकशी. ललित पाटीलच्या एमडी ड्रग्ज कारखान्यात पोलिसांकडून पाहणी. ललितचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेकडून पोलिसांनी घेतली कारखान्याची माहिती. पुण्याच्या इंदापूरमध्ये छगन भुजबळांची जाहीर सभा. छगन भुजबळांची पश्चिम महाराष्ट्रातली पहिलीच ओबीसी एल्गार सभा. जवळपास 1.5 लाख ओबीसी सभेला येण्याची शक्यता. मनोज जरांगेंच्याच लातूरमध्ये जाहीर सभा. तर लातूरमध्ये दाखल झाल्या जरांगेंची भव्य रॅली निघणार. जरांगेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष. अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमाराबाबत देवेंद्र फडणवीस वक्तव्य बदलत असतील तर त्याचे गंभीर परिणाम होतील. मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा. लाठीमार पोलिसांच्या बचावासाठी तर त्यांनी यापूर्वी माफी का मागितली, जरांगेंचा सवाल. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटींच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर. भाजपकडून 3 राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची सोमवारपर्यंत घोषणा होण्याची शक्यता. छत्तीसगडमध्ये उद्या तर राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये सोमवारी आमदारांची बैठक पार पडणार. पिंपरी चिंचवडमध्ये फटाका गोदामाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू. पिंपरी चिंचवडमधील आगीतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर. मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेबाबत शोक व्यक्त. पिंपरी चिंचवड इथल्या आग दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश. रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अपडाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते माहीम जलद मार्गावर रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक. आजपासून मध्य रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल. दादरच्या मध्य रेल्वे मार्गावर 1 ते 7 ऐवजी आता 8 ते 14 फलाट क्रमांक असणार. पश्चिम रेल्वेवरील दादर स्टेशनच्या फलाट क्रमांकात कोणताही बदल नाही. पश्चिम रेल्वेकडून गेल्या 8 महिन्यात 2.94 लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. 115 कोटी रुपयांच्या दंडाची वसुली. कॅशलेस तिकिटांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा निर्णय. महिनाभरात एसटीमधील वाहकांना अँड्रॉइड बस तिकीट मशीन दिलं जाणार. त्याद्वारे प्रवाशांना फोनपे, गुगल पे आणि UPIनं पैसे देऊन तिकीट घेता येणार. ठाणे परिसरात राडारोडा वाहून नेणाऱ्या डंपरवर भरारी पथकाची कारवाई. 140 वाहनांची पाहणी, 2 वाहनांना दंड. 75,000 पदांच्या सरकारी भरतीची प्रतीक्षाच. अनेक विभागांच्या परीक्षांचे निकाल प्रलंबित. परीक्षार्थींकडून संतापाची भावना. मलिकांना विरोध करणारं पत्र प्रसारित केल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस आणि मलिक आमने सामने. मलिक समोर येताच फडणवीसांनी जोडले हात. फडणवीसांनी बोलणं टाळलं. अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नवाब मलिकांवरून चर्चा. नवाब मलिकांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही, त्यामुळे आम्ही नवाब मलिकांबाबत भूमिका घेणं अयोग्य, पटेलांची प्रतिक्रिया. नवाब मलिकांनी घेतली अजित पवारांची भेट. यावेळी प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ उपस्थित, तर भेटीदरम्यान राजकीय चर्चा नाही, प्रफुल्ल पटेलांची माहिती. नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले, याला कोणाची तरी परवानगी, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. तर फडणवीसांचं पत्र कोणी लीक केलं, जाधवांचा सवाल. नवाब मलिकांनी खोटे कागद बनवून न्यायालयातून जामीन घेतला. भाजप नेते मोहित कंबोजांचा नवाब मलिकांवर आरोप. तर नवाब मलिक स्वस्थ आणि तंदुरुस्त आहेत, कंबोजांचं वक्तव्य. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होत असतं, तसंच एक ऑडिट भाजपच्या नैतिकतेचं व्हायला हवं. सामनातून टीका. मलिकांना जो न्याय तो पटेलांना का नाही, सामनातून सवाल. नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत. आरोप प्रत्येकावर आहेत. देशातला कोणीही धुतल्या तांदळाचा नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया.
21 जून 2022 रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षादेशानुसार किती आमदार उपस्थित होते? शिंदे गटाच्या साक्षीदाराचा सवाल. तर उलट तपासणी दरम्यान शिंदे गटाच्या साक्षीदाराला दाखवली 21 जून 2022च्या बैठकीची अटेंडन्स शीट. उद्धव ठाकरे सत्तेसाठी लाचार म्हणून त्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नव्हता. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर खरा राष्ट्रभक्त कोण हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं, राणेंचं वक्तव्य. खासदार संजय राऊत हिंदुत्ववादी बनण्याचा ढोंग करतायत. भाजपा आमदार नितेश राणेंची खासदार संजय राऊतांवर टीका. तर ढोंगीपणाचा राऊतांचा इतिहास, राणेंची खोचक टीका. पुण्यात भर रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यात वृक्षारोपण करून मनसेचं अनोखं आंदोलन. मनसेकडून खड्ड्याला पुष्पहारही अर्पण. रस्त्यांवरील खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. ठाण्यात ठळक मराठी अक्षरात पाट्या न लावणाऱ्या 253 जणांना नोटीस. ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी बजावली नोटीस. गेल्या अनेक वर्षांपासून भिडेवाड्याचा प्रश्न रखडला होता. मात्र आता लवकरच भिडेवाड्याच्या ठिकाणी नवीन वास्तू बांधली जाणार. मंत्री छगन भुजबळांची माहिती. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या लढाईत 5-5 दिवस कुटुंबांचं तोंड बघितलं नाही. मनोज जरांगेंचं वक्तव्य. नांदेडच्या पहिल्याच सभेत जरांगे गहिवरले. म्हाडा कोकण मंडळाची 13 डिसेंबरला आयोजित सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली. अर्जदारांना नवीन तारीख SMS द्वारे कळवण्यात येणार. म्हाडाची माहिती. राज्यातील एसटी आरक्षणापासून वंचित असलेला समाज धनगड की धनगर यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. कल्याणच्या खोणी गावात आदिवासी कुटुंबियांच्या शासकीय योजना ग्रामपंचायत सदस्यांना लाटल्याचा प्रकार उघडकीस. डोंबिवली मानपाडा पोलिसांकडून ग्रामपंचायत सदस्य आणि त्याच्या साथीदाराला अटक. अमरावतीच्या मेळघाटात आदिवासींचा भव्य मोर्चा. धारणी आणि चिखलदरा तालुक्यात 1000 लोकसंख्येवरील गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा देण्यावा. नवीन ग्रामपंचायतीला येत्या 6 महिन्यात मंजुरी द्यावी अशा मागण्यांसाठी भव्य मोर्चाचं आयोजन. अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी निघालेल्या मोर्चात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. बंजारा समाजाचा नागपूरच्या विधानभवनावर जनआक्रोश मोर्चा. विमुक्त जातीमध्ये बोगस जात प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. मुंबईत वंचितच्या वतीनं सर्वधर्मीय शांती महासभेचं आयोजन. इस्रायल पॅलेस्टाईनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात शांतता राहावी. काँग्रेस समाजवादी पक्षानं संसदेत प्रस्ताव मांडावा. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. अकोल्यात प्रियंका खरगेंविरोधात भाजपा आक्रमक. खरगेंनी सावरकरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं खरगेंचा पुतळा जाळून निषेध. यवतमाळमध्ये प्रियंका खरगेंविरोधात भाजपा आक्रमक. खरगेंच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन. कार्तिकी एकादशी निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 2.5 ते 3 टन फुलांचा वापर. कार्तिकी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून भाविक आनंदीत दाखल. जालना जिल्ह्यातील आडे दाम्पत्याला यावर्षीच्या महापूजेचा मान. महिंद्रा उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्योजक आनंद महिंद्रा यांनी घेतलं साईंचं दर्शन. आनंद महिंद्रा यांच्या हस्ते साई समाधीवर पाद्यपूजन. पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यल्लम्मा देवी यात्रा. देशभरातून हजारो तृतीयपंथी जोगतिणी दाखल. रायगड किल्ल्याचा इतिहास डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे उलगडणार. रायगडच्या 80 एकर परिसरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं संग्रहालय उभारण्यात येणार. अहमदनगरच्या कोपरगावात ट्रस्टच्या नावाखाली आजीमाजी आमदारांकडून 50 एकराहून अधिक जागेत अतिक्रमण. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांचा आरोप. अमरावतीत धुक्याची चादर. अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठा बदल. सोयाबीनच्या भावात 400 रुपयांची घसरण. गेल्या आठवड्यात सोयाबीनचा भाव 5300 प्रति क्विंटल होता. तो घसरून आता 4900 पर्यंत खाली आला. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे धान पिकाचं नुकसान. पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी शेतीच्या बांधावर जाऊन धान पिकांची केली पाहणी. अवकाळी पावसामुळे पूर्व विदर्भातील धान पिकांचं आणि कडधान्यांचं नुकसान तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान मोबदला द्या. प्रफुल्ल पाटलांची राज्य शासनाकडे पत्राद्वारे मागणी. कांदा निर्यात बंदी विरोधात नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा व्यापाऱ्यांची बैठक. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बेमुदत बंद राहणार.
अहमदनगरच्या संगमनेरमध्ये कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकरी आक्रमणात कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचं रास्ता रोको. गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसांपासून अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. चंद्रपूरच्या वरोरा इथं शेतकरी प्रदर्शनी आणि मेळाव्याचं आयोजन. या माध्यमातून 45,000 शेतकरी कुटुंबांना होणार फायदा. तर कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज जाहीर यांची उपस्थिती. हिंगोलीत अवयव विक्रीचं रेट कार्ड काढणाऱ्या शेतकऱ्यांचं आंदोलन. सरकारनं दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांकडून रस्त्यावर दूध फेकून राज्य सरकारचा निषेध. चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद झाल्यानं ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास. संभाजीनगरमध्ये विदेशी मद्याची अवैधरित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. डिफेन्स सर्व्हिस करता विक्रीसाठी असणारा 1.5 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त. परभणीत काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. बनावट कागदपत्र तयार करून मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करून फसवणूक केल्याप्रकरणी संशय वरपुडकर यांच्यावर गुन्हा दाखल. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणजवळ 2 ट्रकचा समोरासमोर अपघात. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबईच्या अंधेरीतील MIDC परिसरात भीषण अपघात. रस्त्यावरून पायी चालणाऱ्या एका लहान मुलीला भरधाव वेगानं येणाऱ्या डंपरची धडक. हात आणि पायावरून डंपर गेल्यानं मुलीला गंभीर दुखापत. पत्नीनं दारूसाठी पतीला पैसे न दिल्यामुळे पतीकडून पत्नीची हत्या. मुंबईतल्या मालाड परिसरातली घटना. चंद्रपूर जिल्ह्याच्या टेंभुर्णामधील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चोरीचा प्रयत्न. गेल्या 15 वर्षात तब्बल 7 वर्षात बँक फोडण्याचा प्रयत्न. कल्याण पश्चिमेच्या सिंडिकेट परिसरातील महानगरपालिकेच्या कार्यशाळेत भीषण आग. 2 बस जळून खाक. इराकमधील एका विद्यापीठाच्या वसतिगृहात भीषण आग. 14 जणांचा मृत्यू, 18 जण गंभीर जखमी. महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द. कॅश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचं मॉर्निंग कन्सल्टच्या सर्व्हेतून समोर. 8व्या नंबरवर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांचं नाव. उत्तराखंडच्या देहराडूनमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 कार्यक्रमाचं आयोजन. पंतप्रधान मोदींचा कार्यक्रमात सहभाग. उत्तराखंडमधील ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये पंतप्रधान मोदींची वेड इन इंडियाचा नारा. उत्तराखंड लग्नासाठी लोकप्रिय ठिकाण. श्रीमंतांनी भारतातच विवाह करावेत, मोदींचं आवाहन. जगातले पहिले पोर्टेबल आपत्ती रुग्णालय भारतात विकसित. आरोग्य मैत्री क्यूब असं या पोर्टेबल आपत्ती रुग्णालयाचं नाव. आदित्य 11 मिशन स्वीटपोलॅडनं टिपलं सूर्याचं छायाचित्र. सूर्य मिशनच्या प्रवासात इस्रोला मिळालं उल्लेखनीय यश. शाहरुख खानच्या जवान सिनेमाला एक्स्ट्रा अवॉर्ड्समध्ये नामांकन. जवान हा एक्स्ट्रा अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळवलेला एकमेव भारतीय चित्रपट. मंगळूरमध्ये 24 वर्षीय मोहम्मद आशिक ठरला मास्टर शेफ इंडिया 2023चा विजेता. नंबी जेसेका मारक प्रथम उपविजेते तर रुखसार सईद यांनी द्वितीय उपविजेतेपद मिळवलं. अॅनिमल चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. एका आठवड्यात जगभरात 500 कोटींची कमाई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.